ITCX म्हणजे आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन याचं दुसरं पर्व आपण येणाऱ्या 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 तिरुपती येथे करणार आहोत। आणि नेहमीच आपण पुराणोत्तर काळापासून ऐकलं असेल, वाचलं असेल, बोललो असू, एक वाक्य जे आपण नेहमी म्हणतो की धर्मो रक्षती रक्षिता, म्हणजे जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं निश्चितपणे रक्षण करेल। आणि धर्माचा प्रसार आणि प्रचार करून जी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ती शक्ती सातत्याने आपल्याला बळ देण्याचं काम करेल। संपूर्ण जगातील सनातन धर्माची मला ओळख करून देण्याची गरज नाही। त्यामुळे ह्या संमेलनाच्या माध्यमातून जसं गिरीश कुलकर्णीजींनी सांगितलं की फक्त हिंदू मंदिरं नसून त्यामध्ये शीख गुरुद्वारे देखील आहेत, बौद्ध विहारं आहेत, जैन मंदिरं आहेत, स्वामीनारायण पंथाची मंदिरं आहेत, हरेराम हरेकृष्णाची मंदिरं आहेत आणि सनातन धर्माला मानणाऱ्या अनेक वेगवेगळ्या मंदिराचं एक संमेलन, आंतरराष्ट्रीय स्तराचं संमेलन ते जगभरातल्या 58 देशामध्ये, आणि या संमेलनामध्ये 30 देशातून येणाऱ्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही तिकडे स्वागत करणार आहोत। आपण पाहिलं असेल की 2014 ते 2024 या काळात मंदिर व्यवस्थापन आणि मंदिर टुरिझम याला एक वेगळा आयाम देण्याचा या देशामध्ये प्रयत्न झाला। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 503 वर्षापासून संघर्ष केलेल्या राम मंदिराची पुनर्निर्माण झालं आणि अतिशय जोरामध्ये राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं। त्याच्यामध्ये प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या, जातीच्या, प्रत्येक विचाराच्या लोकांनी त्याचं स्वागत केलं। तसाच प्रकारचं पुनर्निर्माण काशी विश्वेश्वराचं झालं, काशी विश्वनाथ धामाचं झालं, उज्जैन मंदिराचं झालं। आणि काशीची आठवण काढत असताना राणी अहिल्याबाई होळकरांची आठवण आपल्याला निश्चितपणे येते। अहिल्याबाई होळकरांचं 300वे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि काशीच्या मंदिराची स्थापना अहिल्यादेवींनी केली होती, याची देखील आठवण करताना मला अतिशय आनंद होत आहे। आणि ह्या सर्व गोष्टीला पाठबळ देण्याचं काम हे ITCXच्या माध्यमातून आपण करणार आहोत। जवळजवळ वाराणसीमध्ये ज्या वेळेला आम्ही पहिलं आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन केलं 2023 मध्ये, त्यावेळेला 16 देशातून 250 मंदिरं आणि आपल्या देशातून जवळजवळ 1098 मंदिराचे प्रतिनिधी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे मिळून जवळजवळ 3,500 ते 4,000 मंदिराचे प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहन भागवतजींनी केलं होतं आणि केलेल्या कामाचं कौतुक म्हणून माननीय पंतप्रधानांनी त्यासाठी आम्हाला पत्र देखील पाठवलं होतं। तसंच हिंदू धर्मगुरू यांनी देखील यामध्ये आमची प्रशंसा केली होती, काशीपीठाच्या विश्वगुरूंनी। आणि मंदिर प्रशासन यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे, तुम्ही म्हणाल की मंदिर कन्व्हेन्शन म्हणजे निश्चितपणे काय असतं, पण तर यामध्ये मंदिर प्रशासन, मंदिराचं आर्थिक व्यवस्थापन, मंदिराच्या कायदेशीर बाबी, त्याची शाश्वतता, त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो लंगर मॅनेजमेंट, म्हणजे आपण पाहिलं असेल की आम्ही कुठल्याही गुरुद्वारामध्ये गेलो तर तिथे दिवसभर 24 तास आणि 365 दिवसही लंगर व्यवस्थापन चालतं। ते कसं चालतं, कोण चालवतं, ही फक्त ईश्वर शक्तीच माहिती असते। तशा प्रकारची लंगर व्यवस्थापन आता शिर्डीमध्ये, तिरुपतीमध्ये, अनेक मंदिरांमध्ये देखील केली जाते। तर ती व्यवस्था आम्ही कशा पद्धतीत वाढवू शकू? देशामधल्या प्रत्येक मंदिराने जशी लंगर व्यवस्थापनाची जर सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितपणे या देशामध्ये कोणीही भुका झोपणार नाही याची मला खात्री आहे। याचबरोबर हरित मंदिराची संकल्पना